नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नवाब सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करीत आहे. आज आपण आपल्या इंग्रजी पुस्तकातील दुसऱ्या युनिटमधील दुसरा धडा द बॉय हू ब्रोक द बँक या धड्याचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रथम आपण या धड्याचे लेखक रस्किन बॉन्ड यांच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. रस्किन बॉन्ड is an Indian author of British descent. He lives with his adopted family in Missouri, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 2014. रस्किन बॉन्ड यांचा जन्म कसोली, हिमाचल प्रदेश, भारत 19 मे इसवी सन 1934 झाला. हे इंग्रजीतून मुख्यतः मुलांसाठी लिखाण करणारे एक भारतीय लेखक आहेत. ते उत्तराखंडाच्या डेहराडून या नैरम्य शहरात राहतात. बॉन्ड यांनी कथा, ललित लेखन, कादंबऱ्या, पर्यावरण व निसर्ग याबद्दलचे लेखन मुबलक स्वरूपात केलेले आहे. त्यांची आजवर छोटी मोठी 500हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वडिलांचे नाव आम्ब्रे बॉन्ड आणि आईचे नाव एडिथ असे होते. आता आपण या लेसनमध्ये जी पात्र आहेत, कॅरेक्टर्स आहेत, त्यांचा आपण अभ्यास करूया. या लेसनमध्ये नतू नावाचा एक स्वीपर बॉय आहे. सेठ गोविंदराम हे बँकेचे ओनर आहेत, मालक आहेत. सीताराम हा धोब्याचा मुलगा आहे. त्याचबरोबर श्रीवास्तव नावाच्या या ठिकाणी या विलेजर आहेत. त्याचबरोबर श्रीमती भूषण या त्यांच्या मैत्रिणी आहेत, मैत्रीण आहे. मिस्टर भूषण, श्रीमती भूषण यांचे मिस्टर आहेत. कमल किशोर हा फोटोग्राफर आहे. दीपचंद हा बार्बर आहे. त्याचबरोबर एल्डरली जेंटलमॅनचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे. बँक मॅनेजर आहे आणि गणपत नावाचा एक या ठिकाणी भिकारी आहे. या ठिकाणी तुम्हाला नवीन शब्द पाहायला मिळतील. या शब्दांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. अर्थासहित हे सगळे शब्द दिलेले आहेत. हे सगळे शब्द तुम्ही अभ्यासायचे आहेत मुलांनो. आता आपण या धड्याला सुरुवात करूया. काल्पनिक चित्रांच्या आधारे हा धडा स्पष्ट करण्याचा, सोपा करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हा धडा पूर्णपणे तुम्ही ऐकून घ्यायचा आहे. या काल्पनिक चित्रांच्या आधारे तुम्हाला हा धडा समजण्यास, अंडरस्टँड करायला सोपा जाईल. द बॉय हू ब्रोक द बँक या लेसनमध्ये या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ही परिस्थिती या ठिकाणी तुमच्यासमोर या चित्रांच्या द्वारे मांडण्यात आलेली आहे. पिपलनगर ही बँक आहे आणि या बँकेमध्ये नतू नावाचा मुलगा स्वीपर बॉय म्हणून कामावरती होता. द बॉय हू ब्रोक द बँक ही इंटरेस्टिंग अँड फनी म्हणजे गमतीदार गोष्ट आहे की ज्यामध्ये गोंधळात टाकणारी परिस्थिती निर्माण झाली आणि ही परिस्थिती वणव्यासारखी बाजारात पसरली. किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानांपासून गिरायकांपर्यंत ही परिस्थिती पसरत गेली आणि त्यांच्याकडून इतर सगळीकडे म्हणजे पानवाल्याकडे, शिंप्याकडे, छोट्या विक्रेत्यांकडे, सोनाराकडे आणि अगदी रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचली. शेठ गोविंद राम हे या बँकेचे मालक आहेत आणि या बँकेमध्ये नतू नावाचा मुलगा कामावर होता. महिन्याची 20 तारीख आली तरी अजून
नेहमीचा पगारसुद्धा त्याला मिळालेला नव्हता, म्हणून तो नाराज होता. हातातली सुपली तो कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता. तेव्हा धोब्याचा मुलगा सीताराम तेथे आला. सीतारामने हे सगळं पाहिलं. त्याला विचारलं, तू एवढा दुःखी का? वाय आर यू अपसेट? वाय आर यू अँग्री? असं त्याने विचारलं. त्यावेळी तो म्हणाला, ही रिप्लाय, नतू म्हणाला, आय डिडंट गेट पेमेंट रेग्युलरली. मला या ठिकाणी नियमितपणे पगार मिळत नाही, म्हणून मी नाराज आहे. मग पुढे सीताराम म्हणाला, ठीक आहे, तुझ्यासाठी एखादं चांगलं जर काम कुठे मिळत असेल तर मी शोधून ठेवीन, असं तो म्हणाला आणि निघाला. चौथ्या घरापाशी येऊन तो पोचला. त्या घरातली स्त्री झाडूवाल्याच्या शोधात होती. गाठोडे बांधता बांधता तो तिला म्हणाला, माझ्या ओळखीचा एक झाडवाला आहे, त्याला कामाची गरज आहे. पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो. आता तो एका बँकेत कामाला आहे, पण ते लोक पगार देत नाहीत, म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे. मग श्रीमती श्रीवास्तव मॅडम म्हणाल्या, ठीक आहे, मग त्याला उद्या मला भेटायला सांग. आणि नंतर आपल्या मोलकरीणला सगळ्या सूचना दिल्या आणि नेहमीच्या कपडे खरेदी करण्यासाठी त्या पिंपल नगरच्या बाजारात निघाल्या. बाजाराच्या एका टोकाला असलेल्या मोठ्या झाडाखाली श्रीमती भूषण त्यांना भेटल्या. श्रीमती श्रीवास्तव आणि श्रीमती भूषण या झाडाखाली उभ्या राहून बोलू लागल्या. श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, अगं तुला माहीत आहे का, शेठ गोविंदरामची बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना धड पगारसुद्धा देऊ शकत नाही म्हणे. आजच त्यांचा झाडूवाला तक्रार करीत होता की महिना उलटून गेला तरी अजून त्याला पगार मिळालेला नाही. हे ऐकल्यावरती भूषण म्हणाल्या, अरे बाप रे, झाडूवाल्याचा पगारही देऊ शकत नाहीत, याचा अर्थ परिस्थिती फारच बिकट दिसते. बाकीच्यांनाही पगार मिळत नसावा. झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवचा निरोप घेऊन त्या आपल्या पतीला शोधायला निघाल्या. मिस्टर भूषण हे कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर बसले होते. त्यांना पाहिल्याबरोबर श्रीमती भूषण उद्गारल्या, तुम्ही इथे बसला आहात तर पिपल नगरमध्ये काय चाललंय कुणास ठाऊक. बँकेवरील दिवाळखोरीची वेळ आली आहे म्हणे. आता या ठिकाणी श्रीमती भूषण आणि मिस्टर भूषण यांच्यामध्ये या ठिकाणी बोलणं चालू आहे आणि हे जवळच कमल किशोर यांच्या दुकानाच्या बाजूला उभे राहून आपापसात बोलत होते. आता त्यांचं बोलणं ऐकल्याबरोबर कमल किशोर ताडकन उठून उभे राहिले आणि म्हणाले, कोणती बँक? श्रीमती भूषण म्हणाल्या, अर्थातच पिपल नगर बँक. तेवढ्यात किशोर भाऊनी न्हाव्याच्या दुकान मालकांना त्यांनी हाक मारली. दीपचंद हा दुकानामध्ये काम करत होता. त्याने मोठ्याने विचारलं, दीपचंद, ताजी बातमी ऐकलीस का? पिपल नगर बँक बंद होणार आहे म्हणे. लवकरात लवकर तुझे पैसे तिथून काढून घे. दीपचंद एका गृहस्थाचे केस कापत होता. बातमी ऐकून त्याला धक्काच बसला आणि या गडबडीमुळे त्याच्या गिरायकाचा उजवा कानच कापला गेला. ते गृहस्थ वेदनेने जोरात ओरडले. मानेच्या एका बाजूचे केस कापून घ्यायचे तसेच सोडून ते लगबगीने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या किराणा दुकानात फोन करायला गेले. त्याने शेठ गोविंदराम यांचा नंबर फिरवला, पण शेठ घरी नव्हते.
ते काश्मीरला फिरायला गेले होते. शेठ गोविंदराम गाव सोडून पळून गेलेत म्हणजे नक्कीच दिवाळखोरी आलेली आहे. ही बँक पिपलनगर बँक ही आता बुडीत खाती निघालेली आहे हे त्याच्या लक्षात आलं. ही बातमी वणव्यासारखी बाजारात पसरली. अगदी रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यांपर्यंत जाऊन पोचली. गणपत नावाचा भिकारी हा पायाने लंगडा होता आणि कित्येक वर्षांपासून पाय मोडपून तो फुटपाथवर भीक मागत बसलेला असायचा. पण आता बँक बुडीत खाती निघाल्याचे ऐकताच गणपत उडी मारून आपल्या पायांवर उभा राहिला आणि बँकेच्या दिशेने चक्क जोरात धावत सुटला. हे पाहून लोक चाटच पडले. नंतर समजले की त्याने 1000 रुपये बँकेत जमा करून ठेवले होते. लोक घोळक्याने बँकेबाहेर गोळा झाले आणि पायऱ्यांवर उभे राहून ओरडू लागले, आमचे पैसे आम्हाला परत करा, नाहीतर आम्ही बँक फोडू. शेठला पकडा असे म्हणू लागले. टवाळखोरी लोकही त्या गर्दीत सामील होऊन जमावाला भडकवू लागले. व्यवस्थापक दारात येऊन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. ही थीम आहे. ही थीम तुम्ही वाचायची आहे. यानंतर तुम्ही मार्जिनमधले जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही सोडवा. थँक यू. सी यू अगेन. बेस्ट ऑफ लक फॉर हॅपी लर्निंग. धन्यवाद.